70 फूट भाजी मंडईतील भाजीपाला, फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला असून मागील तब्बल 30 दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे। याबाबत पालकमंत्री, महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले गेले। चर्चाही झाली आणि मोर्चाही काढण्यात आला, मात्र तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारी संदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर लालबावटा फेरीवाले, चारचाकी, खोकेधारक, श्रमिक संघटना सिट्टू संलग्न यांच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले। शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या अडम मास्तर, संघटनेचे अध्यक्ष माननीय नलिनीताई कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, शांताबाई कोळी यांचा समावेश होता। विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की 70 फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवरच जैसे ते स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर व महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल। तसेच याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। या ठोस आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 6 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती नरसय्या अडम मास्तर यांनी दिली।